3, 2, 1. Here we go! पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलवर आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझा आवाज थोडा बसला आहे, तब्येत खराब आहे, त्यामुळे थोडं त्याला इग्नोर करा. आणि आजचा ब्लॉग हा फक्त असाच एक रॅन्डम ब्लॉग बनवायचा मी विचार केला, कारण आज आहे लक्ष्मीपूजन आणि आज जी आम्ही तयारी करणार आहे, म्हणजे भरपूर काम आहेत लक्ष्मीपूजन असल्यामुळे घरात हार बनवायचे आहेत, गाडी वॉशिंग सेंटरमध्ये देऊन यायचं, वॉश करायचं, कारण रात्री गाडी पुजली जाणार. त्यामुळे ही सगळी कामं आहेत ती मी तुम्हाला हळूहळू एक 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 करून दाखवेल या ब्लॉगमध्ये. बस असाच रॅन्डम ब्लॉग बनवायचा विचार केला, सो बघत राहा पुढे काय काय होत आहे ते. काहीच आमच्याकडे हार बनवायला आम्ही एक खास हार मला मागवला आहे, दुबई रिटर्न. तुम्हाला दाखवत होते, ओळख करून देतो मी तुम्हाला त्याच्याशी. दुबई रिटर्न हार मला आहे. चांगलं बनवते हार. किती रुपये वाला आहे? बहुत महंगा है. त्याला लवकर लवकर बनवसेल, टाइमपास. किती बनवतोय? पैसा पैसा, हारचा पैसा शिवाय होणार नाही लवकर. त्या मी जरा हेल्प करतो त्याला आता. मला टाइम लॅप्स दाखवतो, टाइम लॅप्स तो बघा तुम्ही लोक. मी कसा त्याला मदत करतोय ते कसं पटपट काम होईल. तर खूप जास्त परिश्रम केल्यानंतर आमचे हार तयार झालेत. तुम्हाला हार दाखवतो आम्ही तयार केलेले. प्रोफेशनल हार बनवलेत, एकदम प्रोफेशनल. इथे आणि अर्धे इथे आहेत. हार बनवून झालेत. परत चालू आहे खाली बाईक वॉश करायला जायचं वॉशिंग सेंटरमध्ये. आता लाईट वगैरे बंद करतो जरा घरातल्या, मग आता जाणार वॉशिंग सेंटरला. आमच्या प्लॅनमध्ये छोटासा चेंज झाला आहे. गाड्यांना भरपूर नंबर आहेत वॉशिंग सेंटरमध्ये आणि बहुतेक आमचा नंबर रात्रीच आला असता, त्यामुळे आम्ही स्वतःच ते काम हाती घेण्याचा विचार केला आणि स्वतःहून गाड्या बिल्डिंग खाली धुवायचा विचार केला. मल्टी टॅलेंटेड पर्सन. अच्छे से धो, अच्छे से धो. घरीच गाड्या धुवायच्या, कारण भरपूर नंबर आहेत वॉशिंग सेंटरवरती. सगळ्यांनीच वाटतं आजच पहिल्यांदा गाड्या धुवायला टाकल्याच वाटतं सगळ्यांचं. आमचा नंबर कधी येणार मग? त्यामुळे ही मोहीम आम्हीच स्वतःची स्वतः फत्ते करणार आहे. देसी जुगाड. वॉशिंग सेंटरवाल्यांकडे पण नाही असा जुगाड. बस बस, हिच्यावर मार. अच्छे से मार, अच्छे से मार. वाह, चमकायला लागली गाडी. घरच्या घरी गाडी धुतली आणि 300 रुपयाची बचत. ₹300 गेले असते वॉशिंग सेंटरला. इथे फक्त घरच्या पाण्यामध्ये काम आणि थोडासा शॅम्पू. तिच्यावर मार ना थोडं. 2 मिनिटं झाली की गाडी झाली धुवून. गाडी धुवून झाली. आता जरा सुक्या फडक्याने नुसतं, म्हणजे पाणी राहणार नाही ना, तर टाकीमध्ये पाणी गेलं नाही एकदा या झालंच मग काम. परत ऑलरेडी भरपूर काम दिलेलं मला गाडीने आधी. पूर्ण धुवून घेऊन
पूर्ण चकचकीत केली. अरे एवढी गर्दी होती ना गर्दी गेलो ना वॉशिंग सेंटरला. जवळजवळ 20-25 गाड्या त्याने अशा त्याच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या. आणि त्याच्यापेक्षा घरातून पाणी आणायचं आणि स्वतः पुसायची गाडी. एकदम पैसे पण वाचणार आणि आपल्याला पाहिजे तशी गाडी स्वच्छ धुवून निघणार आहे. तर कशी एकदम क्लीन निघाले. हाय फायनल लुक एकदम गाड्यांचा धुतल्यानंतर. वा, वॉशिंग सेंटरपेक्षा भारी निघाल्यात कडक. आता पार्किंगमध्ये लावतो परत बिल्डिंग खाली, तर परत धूळ बसेल बाहेर उभं केलं तर. हार बनवून झाला, गाड्या वॉश करून झाल्यात. आता फक्त मम्मी याची वाट बघतोय. मम्मी आल्यानंतर गाड्यांचं पूजन करायचं. दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या आमच्या, त्या गाड्यांचं पूजन होणार. तर आता आम्ही तयार झालोय फुल ट्रेडिशनल लुकमध्ये एकदम. आणि आता जायचं आहे गाड्यांची पूजा करायला. मम्मी आले आणि मम्मी आमची तर बसली रांगोळी काढत. मम्मी किती वेळ लागणार? नाही होत 10 मिनिटात. लवकर मुहूर्त जातोय. फायनली पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही आमच्याकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते. आता आम्ही खाली चाललोय गाड्यांची पूजा करायला. गाडीची पूजा चालली आता. आवाज येणार नाही तुम्हाला कारण फटाकड्यांचा आवाज येतो. अरे तू कधी करतोय? पूजा वगैरे सगळं करून झाले. गाड्यांची पूजा झाली, घरातली पूजा झाली. आणि आता आम्ही इथून चाललोय आप्पाकडे कारण आप्पाच्या पण गाडीचं पूजन करायचं आहे. तर हा ब्लॉग इथेच संपतोय. आणि लक्ष्मीपूजन कशा प्रकारे आमच्या घरी सेलिब्रेट केलं जातं तेच मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नाही आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.